हे आहे पनीरची करी. त्याला आपण पनीरचा रस्सा म्हणूया. तर हा जो रस्सा आहे पनीरचा, तर तो आपल्या नेहमीच्या साहित्यामध्ये मी बनवला आहे. त्याच्यासाठी 1 टोमॅटो घेतलाय, 1 लाल सुकी मिरची आणि जे खडे मसाले घेतले त्याच्यामध्ये 2 लवंग, 2 काळी मिरी, त्यानंतर 1 मोठी वेलची, 2 मोठी छोटी वेलची आणि दालचिनीचा थोडा तो छोटा तुकडा आणि हे तेजपत्ता. तर असा हा खडा मसाला घेतलाय. त्यानंतर 1 चमचाभर धणे घेतलेत आणि पाव चमचा अ, जिरं घेतलंय आणि आपलं हे ओलं खोबरं आणि हे 100 ग्राम पनीर घेतलंय. त्या कढईत 1 चमचाभर तेल घेते. आता जे आपलं ओलं खोबरं आहे ना, ते घ्यायचं. ते 2 मिनिटं परतायचं. ते 2 मिनिटं परतून झाल्यानंतर जे बाकीचं साहित्य आहे, धणे, जिरं, खडे मसाले, त्यानंतर सुकी लाल मिरची, अ, तेजपत्ता, हे सगळं जे काही साहित्य आपण घेतलंय ते परतून घ्यायचं आणि हे सगळं परतल्यानंतर जो आपण टोमॅटो घेतलेला आहे तोही थोडं 1 मिनिटं परतायचा, गॅस बंद करायचा. आता हे माझं झालंय परतून. आता मी हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते. पण वाटण करताना ह्याच्यामध्ये थोडं जे आपण हळद घेणार आहोत, तर ती हळदही घालायची आणि ह्याचं वाटण करून घ्यायचं. हे वाटण माझं झालंय आता करून. पण आपलं जे नेहमीचं वाटण असतं ना, ते थोडं जाड राहिलं तरी चालतं. पण ह्या करीसाठी जे आपण वाटण करणार आहोत ना, ते जास्त फिरवायचं. ते एकदम असं बारीक झालं पाहिजे. फोडणीसाठी पुन्हा तेल घालायचं. त्याच्यामध्ये कांदा घालायचा, कढीपत्ता घ्यायचा, आलं लसूण पेस्ट आणि हे जे आपण वाटण केलंय ते घालायचं. हा जो पनीरचा रस्सा आहे ना, तो आपला नेहमीप्रमाणे आपण जसं बनवतो ना, साधा रस्सा तसं बनवते. कारण का माहिती आहे का, पनीर म्हटलं ना, तर आपल्याला स्पेशल पनीरची रेसिपी बनवायची असेल ना, तर आपल्याला काजू पेस्ट लागेल, क्रीम लागेल. पण आपल्याला नेहमीच्या साहित्यामध्ये समजा आपल्याला हा रस्सा बनवायचा असेल, तर तसाही आपण बनवू शकतो. तर आता इथे मी पनीर जो करीसाठी जो मसाला असतो ना, तो घेतलाय मी अर्धा चमचा इथे, तो घालते. आणि हे अर्धी वाटी नारळाचं दूध घालते. तर असं हे जास्त खोबऱ्यामध्येही बनणारी अ, पनीरची करी आहे. कारण की खोबरं हे आपल्याला लागतंच जेवणामध्ये आणि हे आता वाटणाचं पाणी घालते, 1.5 वाटी होईल. ते वाटणाचं पाणी घालून त्याच्यानंतर जे पनीर आहे ना, ते घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं. ही पनीरची करी थोडा वेळ शिजवून घ्यायची झाकण ठेवून. झाली का पनीरची करी? तर नाही. थोडा रस्सा अजून थोडं कमी झाला तरी चालेल. तर मी इथे आता मीठ चेक करते बरोबर आहे का? तर मीठ माझं बरोबर होतं. मग मी थोडा वेळ अजून झाकण ठेवून अ, हा रस्सा आहे तो मी शिजू दिला. आता झालंय. मी आता गॅस बंद केलंय. तर त्याच्यावरती आता मी ही चिमूटभर गरम मसाला घालते आणि ही थोडीशी कसुरी मेथी घालते. आणि आपला हा पनीरचा नेहमीच्या साहित्यामध्ये बनवलेला रस्सा आपला तयार आहे. हां, पण हा जो रस्सा आहे ना, तो हॉटेलच्या चवीचा नाही होत. आपण जे साधारण घरामध्ये दररोज जसा रस्सा बनवतो, तो जसा खातो, तसंच हे साधारण चवीची ही पनीरचा रस्सा किंवा पनीर करी ही बनते.